लक्षवेधी क्रमांक 6 वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष स्ट्रॅटेजिकली मुंबई शहरामध्ये एक विशिष्ट धर्माच्या अध्यक्ष महोदय जेवढे मशिदी उभे राहिलेत, बांधकाम उभे राहिले धार्मिक स्थळांचे, अध्यक्ष महोदय त्याची तपास करण्याची गरज आहे। अध्यक्ष महोदय 2-2, 3-3 माळ्याचे, 4-4 माळ्याचे अनधिकृत अध्यक्ष महोदय 5-5, 7-7 हजार, 8-8 हजार प्लेटच्या एरियाचा असा पद्धतीने जर बांधकाम होणार असेल अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी 7 अध्यक्ष महोदय केवळ उदाहरण म्हणून टाकले, केवळ 7 उदाहरण म्हणून। अध्यक्ष महोदय एकही उदाहरण मधला जो उत्तर आला आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय सरकारने विभागाने जबाबदारी घेतली नाही। आयदर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणकडे आहेत, आयदर धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या प्राधिकरण जो नेमलं आहे त्यांच्याकडे अध्यक्ष महोदय दिला आहे, अध्यक्ष महोदय हे कलेक्टरच्या जागेवर आहेत त्यांना दिला आहे अध्यक्ष महोदय। अशा पद्धतीने जर उत्तर देणार असाल तर या मुंबई शहरामध्ये नाही अध्यक्ष महोदय, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे। माननीय मंत्री महोदयांना माझी छोटीशी अध्यक्ष महोदय एक विनंती आहे, या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय एकही उत्तर अध्यक्ष महोदय, आपण पठाणवाडीला जेव्हा मालाडच्या हायवेवरनं निघतो 1200 स्क्वेअर फीट जागा रोड कटिंगमध्ये गेली तर त्याला 1200 स्क्वेअर फीट बांधण्याची कुडाळ पॅटर्नप्रमाणे परवानगी मिळते। अध्यक्ष महोदय 5,500, 6,000, 7,000 स्क्वेअर फीटचा बांधकाम उभा केला आहे अध्यक्ष महोदय। अशाच पद्धतीने अध्यक्ष महोदय कुठेही आपण बघाल अशा पद्धतीचं जर काम होणार असेल अध्यक्ष महोदय तर या महानगरपालिका असो कुठलाही प्राधिकरण असो त्यांना जर जुमानदार नसेल अध्यक्ष महोदय, कायद्याच्या भीतीने देश चालतो अध्यक्ष महोदय, कायद्याने देश चालला असता अध्यक्ष महोदय तर सगळी गुन्हेगारी बंद झाली असती अध्यक्ष महोदय। भीती निघून गेली आहे। माझी माननीय मंत्री महोदयांना अध्यक्ष महोदय साधी विचारणा आहे, या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय पोलीस मिळत नाही आहेत, पोलिसाची फौज मिळत नाही आहेत, मग अधिकारी अवेलेबल नाही आहेत, मग बंदोबस्तला गेलेत। माझी विनंती आहे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेचे पोलीस आयुक्त, पोलीस कमिशनर आणि उपनगराचे कलेक्टर अशी 3 लोकांची समिती करून हे जेवढी प्रकरणं दिली आहे त्याचे आपण अहवाल मागवा आणि त्याच्यावरती कार्यवाहीचे ॲक्शन टेकन रिपोर्ट अध्यक्ष महोदय विदिन हाऊ मेनी डेज, किती दिवसात ते पूर्ण होणार त्याची माहिती माननीय मंत्री महोदय देणार। पहिली समिती नेमणार का आणि अहवालावर ॲक्शन टेकन रिपोर्ट या सभागृहात देणार का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य योगेशजींनी जो मुद्दा मांडला त्याच्यामध्ये घाटकोपर मानखुर्द लिंक रोड येथील म्हाडा जागेवर असलेलं अनधिकृत बांधकाम, गेट नंबर 5 न्यू कलेक्टर कंपाऊंड मालवणी मालाड येथे असलेलं अनधिकृत बांधकाम, तुबा रेस्टॉरंट पठाणवाडी येथे असलेलं अनधिकृत बांधकाम, रोड नंबर 16 उपाध्याय नगर MIDC येथील अनधिकृत बांधकाम, पायलीपाडा येथील BARC या संरक्षण भिंतीलगतचं बांधकाम, साईबाबा नगर धारावी येथील अनधिकृत धार्मिक स्थळ, स्थायीनगर धारावी येथील अनधिकृत धार्मिक स्थळ, अशा पद्धतीचं प्रातिनिधिक अनधिकृत बांधकामाच्या बाबतीतली माहिती सन्माननीय योगेश सागर साहेबांनी सभागृहाला दिलेली आहे। आणि त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की याबाबत जर योग्य ती कारवाई करायची असेल तर एखाद्या उच्चस्तरीय समितीचं गठन असणं आवश्यक आहे। आणि म्हणून त्यांच्या मागणीनुसार आज सभागृहामध्ये आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, मुंबई पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी मुंबई आणि जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांच्या उपस्थितीमध्ये एक उच्चस्तरीय समितीची स्थापना केली जाईल आणि दर 3 महिन्यानंतर त्यांनी काय कार्यवाही केली याचा अहवाल देखील घेतला जाईल।